कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत तृतीयपंथी निवडणुकीच्या मैदानात उतरलेत। शिवानी गजबर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय। प्रभाग क्रमांक 20 मधून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आम आदमी पार्टीच्या चिन्हावर त्या निवडणूक लढवणार आहेत। ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी आम्ही सर्व पक्षांकडे गेलो, कोणीही आम्हाला तिकीट नाकारलं, कोणीही तिकीट दिलं नाही। ज्या शाहू फुले आंबेडकरांचा वसा वारसा या कोल्हापूरमध्ये सांगितला जातो, अशा पक्षांनी आम्हाला स्पष्ट नाकारलं। एका घरात 2 उमेदवार चालतात, घराणेशाही तुम्ही पुढे आणता, पण एका तृतीयपंथीला तिकीट देण्यासाठी ह्या राजकीय पक्षांना चाललेलं नाही। हे कोल्हापूर आहे, या ठिकाणी काहीतरी नवीन करण्याचं ह्या कोल्हापूरकरांच्या मनामध्ये जिद्द आहे आणि नक्कीच कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे। ह्या पुरोगामित्वाच्या कोल्हापूरमध्ये 80 मध्ये एक तरी तृतीयपंथी उमेदवार नगरसेवक म्हणून कोल्हापूरकर निवडून देतील। भारतीय जनता पक्षात बंडखोरीला उधाण आले। गजेंद्र धुमाळे यांनी वडाळ्यात बंडखोरी केली आहे। पानसांडे विरोधात धुमाळे अपक्ष म्हणून लढणार असल्याची माहिती आहे। संदीप पानसांडे आमदार कोळंबकर यांचे पीए। सोलापूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे एबी फॉर्म ऐन वेळी भरल्यानं गोंधळाचं वातावरण निर्माण झाले। आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि शहर अध्यक्ष भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचे एबी फॉर्म खरं तर यावेळी घेऊन आले। 3 वाजून गेल्यामुळे निवडणूक अधिकारी यांच्याकडून यावेळी त्यांना थांबवण्यात आलं आणि जोरदार गोंधळ पाहायला मिळाला। आम्ही एक तरी परत सांगतो, आम्ही 3 वाजण्याच्या जी लाईन होती त्या लाईन आम्हाला वाटलं की लाईन कंटिन्यू करायला पाहिजे होतं, ठीक आहे, नाही झालं तरी तो आलो नंतर घेतो। आता आमचा विषय की एबी फॉर्मचा विषयच नाही। विरोधकांचं कन्फ्युजन असं झालं की हे एबी फॉर्म आपण तर नाही जाऊ दिलो, फॉर्म बाद होतील, आपण पुन्हा होईल, आपल्या एवढ्या जागा भिन्न होईल, अशी बिलकुल काही होणार नाही। आमचे बी फॉर्म आणि अजूनपर्यंत आम्ही सगळ्या आरोपांकडे आम्ही एबी फॉर्म घेऊन आणला, पोस्ट कोणाकडनंच गेलो नाही। पहिल्यांदा पोस्ट यांच्याकडे घ्यायला आलो। एवढी मोठी निवडणूक, एवढ्या मोठ्या निवडणुकीमध्ये शेवटच्या 2 मिनिटापर्यंत बेफाम ठेवले जातात का? थोडंच होणार, त्यामुळे आपण सोडून द्या, काही विषय नाही। आमच्या पोस्ट आले की आम्ही तुम्ही आजवर कायद्याने चालणारी मंडळी आहे। तुम्ही कुठलेही एक पीआय साहेबांनी बघितलं, आमच्या भगिनी पोलिस आहेत, त्यांना बळजबरी करतायत, दाबा बाहेर हे करा। माझी विनंती आहे साहेब, बाहेरून एक तोपर्यंत जोपर्यंत आवाज देत नाहीत तोपर्यंत हा दरबार कुणी उठू नका, हातून कडी आहे, त्यांना कुणी प्रेशर करू नका। रात्रीचे 2 वाजू दे, सकाळ होऊ दे, उद्यापर्यंत बसू, सकाळपासून जेवलो नाही, इथं झोपल्याशिवाय आपण नाही, माझ्या मुद्द्यावर जावं लागेल, तोपर्यंत एकाला सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या 3 आमदारांचा या ठिकाणी त्यांना बसलेल्या वेळेत त्यांचा निर्णय झाला नाही। 3 वाजता आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि रोहिणीताई तडवलकर आत आले। त्याच्यानंतर या ठिकाणी 3 वाजून 5 मिनिटानंतर आरओ 4 आणि आरओ 5 यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला। दोन्ही ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलेला आहे। सत्तेचा गैरवापर करून, सत्तेचा प्रेशर या ठिकाणी वापरून आपले बी फॉर्म सबमिट करण्याचा प्रयत्न करत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।